गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? एक 2च मिनिटात सगळे स्टुडंट जॉईन झाले की आपण क्लास स्टार्ट करणार आहे. ठीक आहे. तोपर्यंत ऑडिओ वगैरे क्लिअर आहे? ठीक आहे, चलो. सो आज आपण आपला जो काही फर्स्ट चॅप्टर असणार आहे अल्जेब्रा मधला, आपल्या M1 मधला, त्याचं नाव आहे अल्जेब्रा. अल्जेब्रा मधला जो काही फर्स्ट टॉपिक असणार आहे त्या टॉपिकचं नाव आहे आपलं लॉगॅरिथम. ठीक आहे. सो आज आपण लॉगॅरिथम हा जो काही टॉपिक आहे तो पाहणार आहे. राईट. फ्रॉम बेसिक. आता ही जी काही लॉगची जी काही डेफिनेशन आहे ही डेफिनेशन मुलांना समजायला पूर्ण चॅप्टर समजतं, पण डेफिनेशन 2-2 महिने समजत नाही. आणि ऍक्च्युली पूर्ण जो काही हा चॅप्टर आहे हा डेफिनेशन बेस आहे. म्हणजे जर आजचं लेक्चर जर तुम्हाला डेफिनेशन समजली तर 50% लॉग तुमचा इझी होणार आहे. लक्षात घ्या, 50% लॉगचे जे काही चॅप्टर आहे, कॉन्सेप्ट आहेत, सगळ्या इझी होतील. सो एकदा ऑडिओ क्लिअर आहे का? एकदा चॅट बॉक्स मध्ये येस नो टाईप करा, म्हणजे आपल्याला पुढे प्रोसीड करायला. ओके, ठीक आहे, चलो. सो ऑडिओ क्लिअर आहे. सो आपण आता जो काय आपला लॉग हे फंक्शन आहे, हे फंक्शन काय आहे, कसं आहे, काय त्याला फंक्शन, ऍक्च्युली फंक्शन हा टॉपिक आपल्याला थर्ड चॅप्टर मध्ये शिकायचा आहे. बट लॉग एक टाईपचं फंक्शनच आहे. ठीक आहे. ते फंक्शन आहे एक्सपोनेन्शियल पॉवरचं लॉग मध्ये जे काही कन्व्हर्जन असणार आहे ते. राईट. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एखादा नंबर आहे 2⁴ इज इक्वल टू 2 ची पॉवर जर 4 घेतली तर किती येते? 2, 4, 8 आणि 16. 2 ची पॉवर 4 किती आली आहे? 16. राईट. हा. तर आता ह्या नंबरला आपल्याला लॉगच्या फॉर्म मध्ये जर एक्सप्रेस करायचं असेल तर त्याला आपण ह्या नंबरला 4 इज इक्वल टू लॉग 16 टू द बेस 2 हे असं एक्सप्रेस करू शकतो. म्हणजे काय पहा, सिंपल आहे. कुठलाही जर पॉवरच्या फॉर्म मध्ये, म्हणजे पॉवरच्या फॉर्म मध्ये त्याला एक्सपोनंट असं म्हणतात, कुठलाही नंबर जर एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये किंवा एक्सपोनंट असेल. आता एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणजे काय? तर पॉवर. राईट. एक्सपोनंट म्हणजे काय? तर पॉवर असली पाहिजे. सो आता ह्या नंबरला आपण कन्वर्ट कसं केलंय, काय केलंय पहा. सो लॉगची डेफिनेशन काय सांगते, जर आपला नंबर ह्या फॉर्मॅटमध्ये असेल तर आपल्याला काय करायचंय, जो काही बेस वाला नंबर असणार आहे एक्सपोनेन्शियलचा बेस, तो गेला पाहिजे आपल्या लॉगच्या बेसला. क्लिअर. त्यानंतर ही जी काही ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे ती आपली लॉगची व्हॅल्यू असणार आहे, आणि हा जो काही 4 असणार आहे हा आपला
येतो LHS किंवा लेफ्ट हँड साईडला. सो हे आहे सिंपल कन्वर्जन. आता याची आपण फर्स्ट ऑफ ऑल डेफिनेशन पाहणार आहे, राईट. हे तुम्हाला एक्झाम्पल का दिलंय मी, जस्ट सिंपल हेच कन्वर्जन सांगितलंय की जर एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये एखादा नंबर असेल तर त्याला लॉग मध्ये कन्वर्ट करणं म्हणजे काय तर. बट आता याच्यावरती जे काही नंबर्स आहेत, काही रिस्ट्रिक्शन्स आहेत डेफिनेशन मध्ये, ते आपण डिस्कस करूया, ठीक आहे. सो लॉग ची प्रायमरी डेफिनेशन हीच आहे, कुठलाही एक्सपोनेन्शियल फॉर्म मधला नंबर असेल तर त्याला आपण कन्वर्ट करणार आहे लॉग मध्ये. ही लॉगची एकदम बेसिक डेफिनेशन आहे. ह्या डेफिनेशन वरनं काही रूल्स किंवा फॉर्म्युलेज पुढे जाऊन जनरेट झाले, ठीक आहे. चलो ओके. सो आता येऊयात आपण डेफिनेशन कडे. मी इरेज करतो, ही काही गरज नाही राईट करायची. जे टॉपिक राईट करायचं असेल किंवा काय तो मी तुम्हाला इन्फॉर्म करेल, ठीक आहे. चालेल. आता जर आपल्याकडं एखादा नंबर y इज इक्वल टू a रेस टू x च्या फॉर्मॅट मध्ये असेल, आताच आपण पाहिलं, यालाच काय करूयात ना, सायमल्टेनियसली क्वेश्चनच्या फॉर्मॅट मध्ये कम्पेअर करून सॉल्व्ह करूयात, म्हणजे ऍक्च्युअली करायचंय काय काय नाही ते समजेल आपल्याला, ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे काय होता, 16 इज इक्वल टू 2⁴ हा नंबर होता, राईट. ठीक आहे. चलो. सो आता याच्यावरती कंडिशन आहे, ए जो आहे ना हा पॉझिटिव्ह पाहिजे. पॉझिटिव्हचा मिनिंग काय होतं, ग्रेटर दॅन 0. सो ए वरची पहिली कंडिशन, ए कसा पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. एक्स आणि वाय वरती काहीच कंडिशन नाहीये, फक्त कंडिशन आहे ती कशावरती आहे, ए वरती आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. ओके. त्यानंतर ए हा 1 नकोय, तो का नकोय ते पण सांगेल, ठीक आहे. ए पॉझिटिव्हच का पाहिजे ते पण सांगेल. आणि ए हा कुठलाही नंबर चालेल रिअल नंबर मधला, म्हणजे तो पॉइंट मध्ये असू द्यात, फ्रॅक्शन मध्ये असू द्यात, कसाही असू द्यात चालेल आपल्याला, ठीक आहे. ओके. म्हणजे पहा, ए हा पॉझिटिव्ह पाहिजे. का माहितीये का, बिकॉज जर ए जर निगेटिव्ह घेतला, आपण a रेस टू x च्या फॉर्मॅट मध्ये, म्हणजे ह्या नंबरच्या पॉवरच्या फॉर्मॅट मध्ये असणार आहे सगळ्या गोष्टी, बरोबर. मग आता मला सांगा, जर निगेटिव्ह नंबर असेल आपल्याला त्याच्याबद्दल त्याच्या इव्हन आणि ऑड पॉवर जर सोडली, म्हणजे फॉर एक्झाम्पल ए रेस टू माझ्याकडे आला 1.5 आणि ए मायनस असेल, त्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू काय येईल हे आपल्याला माहिती का नाही. आपल्याला फक्त इव्हन आणि ऑड इतकंच माहिती, राईट. म्हणजे पॉवर इव्हन असेल तर तो ऍक्च्युअल व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते, पॉवर ऑड असेल तर ऍक्च्युअल व्हॅल्यू निगेटिव्ह येते, इतकंच माहिती आपल्याला, बरोबर. बट मग पॉइंट मध्ये व्हॅल्यू आल्या तर कसं, तो हा प्रॉब्लेम ओव्हरकम करण्यासाठी आपण ए ची व्हॅल्यू ऑलवेज पॉझिटिव्ह घेणार आहे. दुसरी गोष्ट, ए 1 का नकोय, कारण ए च्या जागी जर आपण 1 पुट केला तर ते प्रत्येक वेळेस 1⁵ इज इक्वल टू वाय. आणि इथं काय होतंय माहिती का प्रॉब्लेम, 1⁵ एनिथिंग ऑलवेज काय येणार आहे, 1च येणार आहे. म्हणजे इथं मी एक्स ची काही व्हॅल्यू टाकली, म्हणजे इथं मी एक्स ची 1 व्हॅल्यू, एक्स ची 0 जरी व्हॅल्यू टाकली तरी वाय ची व्हॅल्यू 1च येणार आहे. एक्स ची व्हॅल्यू 2 केली तरी वाय ची व्हॅल्यू 1च येणार आहे. म्हणजे मी इथं काय करतोय, जर माझा ए 1 असेल तर एक्स ची कुठलीही व्हॅल्यू पुट केली तर माझी वाय ची व्हॅल्यू 1च येते. म्हणजे वेगवेगळ्या एक्सच्या व्हॅल्यूसाठी वाय ची व्हॅल्यू सेमच येते. सो हा एक प्रॉब्लेम ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला ए इज इक्वल टू 1 नकोय. क्लिअर आहे, सिंपल आहे. पहा, सो आता y इज इक्वल टू a⁵ च्या फॉर्मॅट मध्ये असेल, ए हा आपला कसा पाहिजे, स्ट्रिक्टली पॉझिटिव्ह पाहिजे. ए हा आपला 1 नकोय आणि ए रिअल नंबर मधला कुठलाही नंबर चालेल, पॉइंट मध्ये असू द्यात, कसं असू द्यात, काय असू द्यात. देन आता आपण लॉग डिफाईन करूयात. देन x इज इक्वल टू log y टू द बेस a. देन x इज इक्वल टू log y टू द बेस a. क्लिअर आहे. आता कन्वर्जन कसं करायचंय, काय करायचंय, परत एकदा पहा, ठीक आहे. कारण या फॉर्मॅट मधनं, या लॉगच्या फॉर्मॅट मध्ये कन्वर्जन करण्यासाठी एक 2 मार्क्सला क्वेश्चन विचारला जातो फायनल एक्झामला तुमच्या. सो ह्या टॉपिक वरती आपण क्वेश्चन्स पाहणारच आहे, नो डाऊट, राईट. बट त्याआधी याचं कन्वर्जन कसं आहे, काय आहे ते पाहूया, ठीक आहे. ओके. आता इथे पहा, सिंपल फर्स्ट थिंग, सगळ्यात बेसिक थिंग, मुलं जी चूक करतात, जे लॉग लिहितात कसं ते पाहूया, ठीक आहे. लॉग
आता हा जो काही जी आहे ना, जीच्या बॉटमला त्याचा बेस लिहितात. आता इथं आपला बेस ए आहे आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू एक्झॅक्ट जीच्या समोर लिहायची आहे ती वाय. म्हणजे याला रीड कसं करणार, लॉग वाय टू द बेस ए. बरेच मुलं काय चूक करतात माहिती का, आणि एक्झामला याच्यावरनं मार्क्स जातात, लक्षात घ्या. बरेच मुलं चूक काय करतात, लॉग जीच्या समोर ए लिहितात आणि वाय वरती लिहितात. सो हे असं वाटतंय की ए टू दी पॉवर वाय आहे. लॉग मध्ये याचा मिनिंग वेगळा होतो आणि याचा मिनिंग वेगळा होतो. या दोन्ही वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहेत. सो हे रिप्रेझेंटेशन बरोबर आहे, हे रिप्रेझेंटेशन रॉंग आहे. सो सिंपल आहे, जी काय जी ची शेवटची दांडी आहे त्याच्या बेसला ए लिहिणार आणि एक्झॅक्ट जीच्या डोक्याच्या पुढे आपली जी काय ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे ती लिहायची. हे लॉगचं स्टँडर्ड रिप्रेझेंटेशन आहे, लक्षात घ्या. हे लॉगचं स्टँडर्ड रिप्रेझेंटेशन आहे. समजलंय याला कसं रिप्रेझेंट करायचंय, काय करायचंय नॉल. ठीक आहे, ओके चलो. सो आता आपण आपला जो काही प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेमकडे येऊयात. ह्या प्रॉब्लेमला आपल्याला कन्वर्ट करायचंय कशामध्ये, लॉगच्या फॉर्मॅटमध्ये. चला, तर आता इथं आधी फॉर्म्युला किंवा आपली डेफिनेशन समजून घेऊयात. ठीक आहे, डेफिनेशन काय सांगते पहा. जर y इज इक्वल टू ए रेस टू एक्स ह्या फॉर्मॅटमध्ये असेल, आता सिम्पली जर माझ्याकडे एखादा नंबर एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये आहे तर ह्या नंबरला काय म्हटलं जातं, बेस. ह्या नंबरला काय म्हटलं जातं, सिम्पली बेस, राईट. आता इथे पण जो आपला बेस आहे हा कुठे जाणार आहे, लॉगच्या बेसलाच जाणार आहे, लक्षात घ्या. इथला जो बेस आहे हा पण कुठे जाणार आहे, लॉगच्या बेसला. बेस कुठे गेला, बेसला. आता पॉवर पॉवर जी असणार आहे नंबरची ती LHS ला येणार, लक्षात घ्या. पॉवर कुठे येणार नंबरची, LHS ला. पॉवर कुठे आली, LHS ला. आणि जी व्हॅल्यू ऍक्च्युअल होती त्या लॉगची ती कुठे जाणार, लॉगच्या पुढे. म्हणजे याचा मिनिंग काय होतो, लॉग y टू द बेस a. सो जर y इज इक्वल टू ए रेस टू एक्स असेल तर त्याला आपण कसं लिहू शकतो, x इज इक्वल टू लॉग y टू द बेस a. लॉग y टू द बेस a, राईट. रिपीट करा, लॉग y टू द बेस a. x इज इक्वल टू लॉग y टू द बेस a, राईट. या सिंपल गोष्टी आहेत. सो आता पाहूयात, हा जो काही नंबर आहे याला आपल्याला कन्वर्ट करायचे लॉगच्या फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे, चलो. सो आता इथे पहा, कम्पेअर करा. जी काय पॉवर आहे ही पॉवर कुठे जाते आपल्याला, LHS मध्ये. पॉवर कुठे गेली, LHS ला. लिहा LHS ला पॉवर इज इक्वल टू, समोर लॉग लिहिला. आता इथला बेस पहा, बेस किती आपला 2, तो आला लॉगच्या बेसला. आणि ही जी काय व्हॅल्यू आहे ही कुठे जाणार, आपल्या लॉगच्या फ्रंट साइडला. म्हणजे 16 इज इक्वल टू 2 रेस टू 4. याला कसं लिहिलं आपण, 4 इज इक्वल टू लॉग 16 टू द बेस 2. 4 इज इक्वल टू लॉग 16 टू द बेस 2. कळलंय, सिंपल आहे पहा. वरती जी काय डेफिनेशन दिली आहे त्या डेफिनेशनला प्रॉपर फॉलो करायचंय. हा, फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा मॅथमॅटिक्स शिकत असतो ना आपण, एक जनरल एक गोष्ट सांगतो तुम्हाला, राईट. जेव्हा आपण मॅथमॅटिक्स शिकत असतो तेव्हा फॉर्म्युला माहीत असण्यासोबत त्या फॉर्म्युलाला कम्पेअर करून व्हॅल्यू पुट करणं आणि पुढे प्रोसीड करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, लक्षात घ्या. सिंपल आहे पहा. काय की मला फॉर्म्युला माहिती आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला तर भरपूर सारे फॉर्म्युले माहित असतील, जसं की क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स असतील किंवा काय असेल, राईट. पण मला फॉर्म्युला माहिती आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी, x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय ट्वाइस a. ठीक आहे, मला a ची व्हॅल्यू माहिती झाली, b ची व्हॅल्यू माहिती झाली, c ची पण व्हॅल्यू माहिती. बट त्या व्हॅल्यूज ऍक्च्युअल फॉर्म्युल्यामध्ये पुट करायच्या असतात. जिथं बी स्क्वेअर आहे तिथं बी च्या व्हॅल्यूचा स्क्वेअर होतो, जिथं AC आहे तिथं a मल्टिप्लाइड बाय c होतं, जिथं अंडर रूट आहे ते रूट निघून त्याचा स्क्वेअर रूट येतो. त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी समजल्या पाहिजेत, एक्झिक्युशन जमलं पाहिजे. मॅथ्स खूप इझी आहे. मॅथ्स ऍक्च्युअली हेच आहे, जे फॉर्म्युला आहे, जी कॉन्सेप्ट आहे, जे काही तुमच्याकडं
दिलेली इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशनला एक्झिक्यूट करता यायला पाहिजे, कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे, दॅट्स इट. म्हणजे थोडंसं लॉजिकली तुम्हाला कम्पेअर यायला पाहिजे. म्हणजे बा एक म्हटलं जातं की ज्याचं लॉजिक स्ट्रॉंग आहे ना त्याला मॅथ्स कधीच अवघड जात नाही. हे तुम्ही ऑब्झर्व करू शकता. लॉजिक म्हणजे बरेच लोक डिव्हिजन साठी ट्रिक्स वापरतात, मल्टिप्लिकेशन साठी ट्रिक्स वापरतात, राईट. सो हे पण एक काइंड ऑफ लॉजिक आहे. सो ज्याचं लॉजिक स्ट्रॉंग आहे त्याला मॅथ्स कधीच डिफिकल्ट जात नाही. सो मॅथ्स जो आहे थोडा लॉजिकल वेने पहा. आतापर्यंत तुम्ही बरेच सब्जेक्ट जे आहेत, फॉर एक्झाम्पल की पाठ करून आले म्हणा किंवा काय, आता इथनं पुढे ते चालणार नाही. इथनं पुढे काय, ठीक आहे एखादा थिअरी सब्जेक्ट असेल तो पाठ करावा लागेल, नो डाऊट. बट तुम्हाला जे आता टेक्निकल सब्जेक्ट असतील, जर तुम्हाला ह्या कॉम्पिटिशन मध्ये टिकायचंय तर प्रॉपर समजून घेऊनच अभ्यास करणं आहे. कारण एकदा समजलेली कॉन्सेप्ट ही लाईफ टाईम लक्षात राहते, बट एकदा पाठ केलेली कॉन्सेप्ट हार्डली 2 दिवस 4 दिवस, एखादा लई स्ट्रॉंग असेल तर 1 महिना त्याच्यावरती नाही लक्षात राहणार, राईट. सो आपल्याला जे काही लर्न करायचंय ते लाईफ टाईम आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. सो ह्या महिन्यात ठीक आहे, ओके. सो आता सिंपल आपल्याला लॉगचा फॉर्म्युला कळलाय. जर नंबर एखादा y इज इक्वल टू a रेस टू x च्या फॉर्मॅट मध्ये असेल तर त्याला आपण कसं लिहू शकतो, x इज इक्वल टू लॉग y टू द बेस a, राईट. याला कसं रीड करणार आपण, लॉग y टू द बेस a, ठीक आहे. याला कसं रीड करणार, लॉग y टू द बेस a, ठीक आहे, ओके. सो आता हे जे काही कन्वर्जन आहे ह्या कन्वर्जन वरती कसे प्रॉब्लेम्स येतात काय येतात पहा, ठीक आहे. चलो. सो आता जो काही 2 मार्क्सला प्रॉब्लेम आलाय, 2 मार्क्सला जे काही प्रॉब्लेम्स येतात फायनल एक्झामला तुमच्या किंवा युनिट टेस्टला, फर्स्ट थिंग आपण इथे जो एक ना एक प्रॉब्लेम घेणार आहे बेसिक टू बेसिक, हे सगळे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट असतात किंवा प्रिव्हियस इयरला आलेले असतात, लक्षात घ्या. त्यामुळे एका पण प्रॉब्लेमला इथे ऑनलाईन क्लासमध्ये अंडर एस्टिमेट करू नका. कदाचित तोच प्रॉब्लेम तुम्हाला तुमच्या एक्झाम पेपरमध्ये दिसेल, राईट. मिनिमम जे आपले इथं क्वेश्चन्स होतील ना 50%, चॅलेंज देऊन सांगतो 50% क्वेश्चन्स तुमच्या एक्झाम पेपरमध्ये ऍज इट इज दिसतील. डिप्लोमाचा हा जो काही सिलेबस आहे ना हा एक सिम्पली पॅटर्न आहे, तो पॅटर्न प्रॉपर लक्षात घ्या, ठीक आहे. सो तुम्हाला ऍडिशनली काही करायची पण गरज लागणार नाही. फक्त जे काही प्रॉब्लेम इथं घेतले जातील प्रॉपर वेने आणि डिसिप्लिनने त्याला हे करा, काय म्हणतात त्याला, लर्न करा, ठीक आहे. चलो आता एक्झाम मध्ये प्रॉब्लेम कसे येतात पहा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ किंवा इव्हॅल्युएट, फाइंड द व्हॅल्यू ऑफ लॉग 3 ऑफ 81, ठीक आहे. हा क्वेश्चन 2 मार्क्सला येतो आला तर, नाहीतर मग डायरेक्ट फक्त व्हॅल्यू फाइंड आउट करायला प्रॉब्लेम येत नाही, कारण हे खूप बेसिक आहे. जो व्हॅल्यू फाइंड आउट करायला जो प्रॉब्लेम येतो ना तो प्रॉब्लेम पुढे जाऊन आपण बरेचसे फॉर्म्युलेज किंवा त्याच्या प्रॉपर्टीज पाहणार आहे, त्या सगळ्या प्रॉपर्टीज बेस असणार आहे, राईट. ठीक आहे, चला आता याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. हा प्रॉब्लेम 2 मार्क्सला तुमच्या एक्झामला आलेला आहे, प्रिव्हियस एक्झामला, राईट. चलो. सो आता याची जी काही व्हॅल्यू आहे ही कशी फाइंड आउट करणार, काय करणार. आता आपल्याला राईट साईडला काही दिलेलं आहे का, इथे नाही दिलेलं आहे, बरोबर. चला, सो आपल्याला राईट साईडला म्हणजे थोडक्यात ह्या लॉगची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ना, 81 माहिती आहे का, नाहीये. सो त्याला आपण काय कन्सिडर केलं, एक्स म्हटलं, राईट. जी व्हॅल्यू आपल्याला माहित नाही त्याला आपण काय म्हणतो, एक्स म्हणतो, राईट. चलो. सो आता हे आपल्याला लॉगच्या फॉर्मॅटमध्ये आहे, याला सिम्प्लिफाय करायचे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्जन. चला आता प्रत्येकाने मला सांगायचं याचं एक्सपोनेन्शियल फॉर्म मधलं कन्वर्जन काय असणार आहे, ठीक आहे. याचं एक्सपोनेन्शियल फॉर्म मधलं कन्वर्जन काय असणार आहे, ठीक आहे. सो जेव्हा लॉग टू एक्सपोनेन्शियल, आता इथे पहा आपल्याला दोन्ही वेने कन्वर्जन जमले पाहिजेत. आता आपल्याकडे काय होतं, जर y इज इक्वल टू ए रेस टू एक्स असेल तर याला आपण कसं लिहित होतो, x इज इक्वल टू लॉग y टू द बेस a, अँड वाईस वर्सा. जर आपल्याकडं x इज इक्वल टू
लॉग y टू द बेस a असेल तर याला आपण कसं लिहिणार मग y इज इक्वल टू a रेस टू x. सो दोन्ही वेने कन्वर्जन जमलं पाहिजे. लॉग एक्सपोनेन्शियल फॉर्म असेल लॉग मध्ये कन्वर्जन जमलं पाहिजे, लॉगचा फॉर्मॅट असेल एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्जन जमलं पाहिजे. एकदम सिंपल आहे. हा ठीक आहे. चलो तर आता हे कसं करायचं काय करायचं पाहूयात आपण. ठीक आहे. चलो येऊयात आपल्या सोल्युशन कडे. इथे मला सांगा जो काय आपला x इज इक्वल टू लॉग 18 टू द बेस 3 आहे यामध्ये x y आणि a याच्या व्हॅल्यू आधी आपण नोट करू. आता हे पहा हे डायरेक्ट पाहिलं तरी समजतंय बरोबर ना कायला कम्पेअर कसं करायचं किंवा काय करायचं, तरी पण आपण एकदम स्टेप बाय स्टेप जाऊया. ठीक आहे. आता याला जर कम्पेअर केलं तर y ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला 18, a ची व्हॅल्यू मिळते 3 आणि x ची व्हॅल्यू काय मिळणार आहे आपल्याला xच मिळणार आहे. x ची व्हॅल्यू काय मिळाली xच मिळाली राईट. चलो आता जर आपल्याकडे लॉग फॉर्मॅट मध्ये असेल म्हणजे आपल्याला काय करायचं हा जो काही सेकंड वाला जो आहे लॉगच्या लॉग टू एक्सपोनेन्शियल फॉर्म हे वाला कन्वर्जन आपल्याला करायचं आहे. क्लिअर. लॉग मधनं एक्सपोनेन्शियल फॉर्मॅट मध्ये. चलो आपल्याकडे y आहे a आहे सगळ्या गोष्टी आहेत. सो इथे काय येईल हा 18 इज इक्वल टू म्हणजे जर आपल्याकडं x इज इक्वल टू लॉग y टू द बेस a असेल तर y इज इक्वल टू a रेस टू x होतो. सो y ची व्हॅल्यू आहे 18 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू आहे सॉरी 18 नाही 81 आहे ना इथे आपला. हा छोट्या छोट्या प्रिंटिंग मिस्टेक्स आहेत. 81 इज इक्वल टू a रेस टू x. a ची व्हॅल्यू किती आपली 3, x ची व्हॅल्यू xच आहे तिला एक्सपोर्ट करा राईट. येस म्हणजे चला तुम्ही बरेच जण जागे आहात. ठीक आहे. चलो म्हणजे समजतंय राईट. समजतंय ना काय चाललंय काय नाही क्लासमध्ये का असं आहे काय समजत नाही. आपण एकदम इझी आणि बेसिक वेने शिकवतोय. पहा याच्यापेक्षा बेसिक वेने किंवा इझी वे नसेल कुठे राईट. ओके. कारण स्टार्टिंग आहे हे समजायलाच लोकांना एक एक दीड दीड महिना निघून जातो पहिला त्यानंतर समज. ठीक आहे असो. चलो ओके. स्वतः याला सॉल्व कसं करायचं तर सिंपल आहे. 81 ला आता काय पाहायचं पहा इथं 3 रेस टू एक्स आहे. सो ऑब्विसली आपल्याला पण 3 टू दी पॉवर समथिंग मध्ये कन्वर्ट करायला लागेल तेव्हा पॉवर पॉवर आपल्याला कम्पेअर करता येतील. चला सांगा 81 ला 3 टू दी पॉवर किती असेल कमेंट करा फास्ट चॅट बॉक्स मध्ये. 81 इज इक्वल टू 3 रेस टू हाऊ मच 3 रेस टू 4 राईट. पहा 3 1 जा 3, 3 टू दी पॉवर 1 3, 3 टू दी पॉवर 2 9, 3 टू दी पॉवर 3 27 आणि 3 टू दी पॉवर 4 81. सो 81 इज इक्वल टू 3 टू दी पॉवर 4 आहे राईट. 3 टू दी पॉवर 4 म्हणजे काय 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 4 टाइम्स. हे करून पहा तुम्हाला 81च मिळेल राईट. क्लिअर. आता पहा त्याला यूज करूयात. 81 ला आपण लिहिलं 3 टू दी पॉवर 4 आणि राईट साइडला तर आपला 3 रेस टू एक्स आहे. आता बेस दोघांचे कसे झाले सेम झाले. सो ऑब्विसली मला सांगा दोन व्हॅल्यू इक्वल आहे त्यांचं बेस पण इक्वल आहे मग पॉवर वेगवेगळ्या असतील का ऑब्विसली नॉट राईट. जर पॉवर वेगवेगळ्या झाल्या तर नंबर वेगवेगळे येतात. म्हणजे पहा इथं बेस इक्वल आहे 2 रेस टू 2 घेतला आणि 2 रेस टू 3 घेतला. बेस इक्वल आहे बट पॉवर वेगळा आहे तर याची व्हॅल्यू येते 4 याची व्हॅल्यू येते 8. या दोन व्हॅल्यू कधी इक्वल येणार आहेत का ऑब्विसली नाही येणार आहेत. सो या दोन व्हॅल्यू इक्वल येण्यासाठी पॉवर पण कशी पाहिजे इक्वलच पाहिजे. सो ह्या कॉन्सेप्टचा आपल्याला यूज करायचा इथे सो दॅट ह्या दोन्ही पण व्हॅल्यू कशा असल्या पाहिजे इक्वल. सो डिरेक्टली एक्स इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 4. एक्स इज इक्वल टू काय मिळाला सिम्पली 4 राईट.
या क्वेश्चन मध्ये कुणाला काही डाऊट आहे किंवा रिपीट करायचं असेल तर क्विक मध्ये सांगा, नाही तर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. आणि हा एक्स ला आपण काय कन्सिडर केलं होतं, लॉग 18 सॉरी 18 नाही 81 18च येते सारखं इज इक्वल टू एक्स कन्सिडर केलं होतं. सो लॉग 18 टू द बेस 3 ची व्हॅल्यू किती आली, 4 आली. हे असले क्वेश्चन 2-2 मार्क्सला येतात. आणि ओव्हर द पिरियड कंटिन्युअस जर आपलं पूर्ण एक वीक लॉग 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 चालेल, बरोबर ना, ते सगळ्या व्हॅल्यूज तुमच्या सगळे फॉर्म्युलेस तोंडपाठ होऊन जातील. डोंट वरी. एनी डाऊट? समजतंय काय चाललंय काय नाही, समजायलाच पाहिजे. ठीक आहे, चला. सो आता वन मोर क्वेश्चन्स तुमच्या सगळ्यांसाठी, राईट. तुमच्याकडे 2 मिनिट असतील, सॉल्व्ह करायचंय आणि व्हॅल्यू सांगायची आहे. नाही आली तरी काही टेन्शन घेऊ नका, मी एक्सप्लेन करणारच आहे. ठीक आहे. क्वेश्चन 2, फाइंड द व्हॅल्यू ऑफ log 125 to the base 5. बेसला जास्त खाली पण लिहू नका, तो एक्झॅक्टली जीच्या बॉटमला पाहिजे. चलो, तुमच्याकडे 2 मिनिट वेळ असेल. ह्या लॉगची व्हॅल्यू काय येईल कमेंट करून 5 मध्ये चॅट बॉक्स मध्ये टाइप करा. डोंट वरी, आपण वीकेंडला म्हणजे सॅटरडे आपण गुगल मीट सेशन घेणार आहे प्रत्येक सॅटरडेला, सो दॅट तिथं तुम्हाला डायरेक्ट 1 to 1 किंवा आपल्याला फेस टू फेस बोलता येईल. काही डाऊट्स असतील हे असतील, एखादा डाऊट्स आला आता इथे क्लिअर करा. नाही पॉसिबल झालं तर मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप नंबर वगैरे तिथं तुम्ही टक करू शकता. तिथून पण नाही पॉसिबल झालं तर सॅटरडेला इव्हिनिंग ला जो काही सेशन असतात आपले प्रॅक्टिस सेशन किंवा रिव्हिजन सेशन होण्यात तिथं क्लिअर करा. कारण काय होतं ना, जितके डाऊट्स घेऊन तुम्ही जाशाल पुढे, एक दिवस डाऊट्स सगळे वाढत 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 इतकं मोठं होतं की नंतर ते तुमच्या कंट्रोलच्या बाहेर जातं. मग ते मॅथ्स अवघड वाटायला लागतो. तर मला सांगा, जर तुम्हाला पहिल्या दिवसापासून मॅथ्स कळायला लागलं तर मॅथ्स अवघड जाणार आहे का? नाही जाणार आहे. सगळ्या मुलांचा हाच ड्रॉबॅक आहे. मुलं खूप विचार करतात की जॉईन करू नको, हे नाही ते नाही, हे म्हणजे शिकायचं तर आहे, करायचं आहे. फर्स्ट डे पासून 0 डाऊट नाही करा, आरामात, काही इश्यू येणार नाही. चला सांगा, आन्सर आलंय कुणाचं? 3 यायला पाहिजे, राईट. 3 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, कसं आलंय काय आलंय पाहूयात. त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, इकडे फॉर्म्युला साईडला लिहून घेऊयात. आपल्याला लॉग y टू द बेस a इज इक्वल टू x असेल तर याचं कन्वर्जन कसं होतं सांगा. a रेस टू x इज इक्वल टू y, राईट. सो काय करायचंय पहा, जरी तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत नसेल ना तर माझ्या मागे रिपीट करा. जे मी एखादं विचारलं हे काय असेल तर रिपीट करा, तिथे बोला एकटात, काय होत नाही, राईट. काही होत नाही. आणि काय होतं माहितीये का, की तुमचं मेमरी जी आहे ती स्ट्रॉंग होते किंवा ते लॉंग टर्म तुमच्या मेमरीमध्ये स्टोअर केलं जातं. सो आपण आता काय करणार आहे, एक छोटस आहे की क्लास सुरू होण्याच्या आधी 1-2 मिनिट मेडिटेशन घेणार आहे डेली. तिथे काय होईल, तुम्ही पूर्ण 100% म्हणजे तुमचं जे काही रेग्युलर कॉन्सन्ट्रेशन असेल ना, मेडिटेशन केलं तर ते 3 to 5 टाइम्स इन्क्रीज होतं, लक्षात घ्या. ठीक आहे, 3 to 5 टाइम्स इन्क्रीज होतं, ही गोष्ट लक्षात घ्या. पण ते पण करणार आहे. आपल्याला टार्गेट करायचे 100 आउट ऑफ 100 मार्क्स आणि ते मिळालेच पाहिजे, दॅट्स इट. याचा फायदा तुम्हाला डिप्लोमा सोडा डिग्रीला सुद्धा खूप होणार आहे, तेव्हा तुम्हाला माझी आठवण येईल. ठीक आहे, चलो असं द्या. चला येऊयात आपल्या प्रॉब्लेम कडे. प्रॉब्लेम काय आपला, लॉग
125 टू द बेस 5 इज इक्वल टू, याला काय म्हटलं आपण, एक्स म्हटलंय, राईट. चलो याला काय म्हटलं आपण, एक्स म्हटलंय. करा कन्वर्जन. सो आता इथं ए ची व्हॅल्यू आहे आपली 5, वाय ची व्हॅल्यू आहे 125 आणि एक्स ची व्हॅल्यू एक्सच आहे. ठीक आहे, एक्स ची व्हॅल्यू काय आपली एक्सच आहे. करा कन्वर्जन करा. ए रेस टू एक्स इज इक्वल टू वाय, म्हणजे 5 रेस टू एक्स इज इक्वल टू 125. तर आता आपल्याला काय करायचंय, फक्त इथं बेस 5 आहे, तर ह्या 125 ला पण काय करायचंय, 5 च्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचंय. कसं करता येईल पहा. 125 इज इक्वल टू 5 क्यूब, कारण 5 चा स्क्वेअर 25 येतो, 5 चा क्यूब 125 येणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, सो 5 रेस टू एक्स इज इक्वल टू 5 रेस टू 3. सो ऑब्विसली आपण पाहिलंय काय, जर बेस सेम आहे आणि दोन व्हॅल्यूज इक्वल आहे तर पॉवर मस्ट बी सेम और पॉवर मस्ट बी इक्वल. सो दॅट्स वाय x is equal to 3, hence log 125 to the base 5 is equal to x, is equal to 3. हे करता आलं तरी तुमचे 2 मार्क्स फिक्स झाले आजच, लक्षात घ्या. ठीक आहे, सो इझी आहे ना, यात काही जास्त काही डिफिकल्ट नाहीये. ठीक आहे, चलो त्यानंतर प्रत्येकाला ऍटलिस्ट हे क्लिअर आहे ना की लॉगची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, काय आणि काय. तेव्हा येस, आता हळूहळू आपण लॉगचे टाईप आणि डेफिनेशन काय प्रॉपर्टीज कडे जाणार आहेत किंवा वेगवेगळ्या फॉर्म्युलाज कडे जाणार आहेत. सो यात कुणाला काय डाऊट आहे का. एक काम करूयात, 1 मोर क्वेश्चन घेऊयात, चला अजून थोडी प्रॅक्टिस होईल तुमची. ठीक आहे, चलो थर्ड क्वेश्चन आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ लॉग 4 to the base 64. चला करा बरं, 1-2 मिनिटाचा वेळ घ्या, क्विक मध्ये सॉल्व्ह करा. आणि हा नवीन नोटबुक फर्स्ट डे पासूनच मेंटेन करा, नाही तर आज रफ मध्ये लिहिलंय, उद्या दुसऱ्या नोटबुक मध्ये लिहिलंय, परवा रफ पेज वरती लिहिलं, एक दिवस लिहिलंच नाही, असं करू नका. सिंपल आहे. ह्या ज्या काही हँड रिटन ज्या काही नोट्स आहेत ह्या पण तुम्हाला आपल्या ऍपमध्ये अपलोड केल्या जातील, नो डाऊट. म्हणजे जरी एखाद्याचा हा क्लास मिस झाला आणि त्याला शॉर्ट नोट्स पाहिजेत तर ते पीडीएफ पाहिलं तरी समजतं आज काय झालंय. त्यात जर नाही समजलं तर तो करू शकतो. चला काय आन्सर, एक आलंय 2. चला बाकी 2 सोडून कुणाच काय आन्सर आहे का, अदर दॅन 2 कुणाचं काय दुसरं आन्सर. येऊ द्यात, चुकीचं आन्सर आहे म्हणून घाबरायचं असं नाही. चला एक आन्सर आलंय 3, 4, 1/3, 2, 2, 2. ठीक आहे,
चला याचा करेक्ट आन्सर काय आहे काय नाही ते पाहूयात आपण. ठीक आहे, चला परत एकदा लॉगचा फॉर्म्युला प्रत्येकाने रिपीट करायचे. जेव्हा मी राईट कराल तेव्हा प्रत्येकाने साईडला लिहायचं. हे का माहितीये की तुमची प्रॅक्टिस आहे फॉर्म्युले प्रॉपर लर्न करण्याची किंवा कॉन्सेप्ट समजण्याची. ठीक आहे, लॉग y टू द बेस a इज इक्वल टू x असेल तर याला कसं लिहितो आपण, y इज इक्वल टू a रेस टू x. ठीक आहे, चला सो आपण आता याला एक ही व्हॅल्यू माहित नाहीये म्हणजे याला काय म्हणणार आहे आपण, x राईट. इथं a ची व्हॅल्यू काय आली आपली 64, y ची व्हॅल्यू काय आली 4, x ची व्हॅल्यू तर xच आहे राईट. चला सो आपलं जे काही कन्वर्जन होणार आहे y इज इक्वल टू a रेस टू x दॅट इज 4 इज इक्वल टू 64 रेस टू x. तर बरेच जण इथं आल्यावरती कन्फ्यूज झाले असतील किंवा याचं पॉवर मध्ये कन्वर्जन कसं करायचं काय करायचं. आता पहा इथं आपल्याला 64 ला सॉरी 4 ला 64 च्या पॉवर मध्ये कन्वर्ट करता येईल का, तर येऊ शकतं. 4⁻⁴ जर केलं तर ते 64 म्हणजे 64 चा क्यूब रूट 4 येतो. बट ते करण्यापेक्षा इझिएस्ट वे आहे, जो मोठा नंबर असेल ना त्याला छोट्या नंबरच्या पॉवर मध्ये कन्वर्ट करा. फर्स्ट ऑफ ऑल सांगा 64 ला 4 च्या पॉवर मध्ये जर कन्वर्ट केलं तर 4 काय येईल 3 येईल बरोबर. 4 काय आलं 3 आलं. चलो आता 4⁻³ आलंय त्याला इकडे करा पुट करा 4 इज इक्वल टू 4⁻³ आणि होल रेस टू एक्स. आता मला एक सिंपल रूल सांगा, जेव्हा एखाद्या नंबरच्या पॉवरची पॉवर असते म्हणजे 2⁻⁴ आणि परत 2 पॉवर असेल तर पॉवर मध्ये काय होतं दोघांच्या मल्टिप्लिकेशन होतं म्हणजे हे 2⁸ होणार. तसंच इथे 4⁻³ आहे सो हा होणार 4⁻3x. क्लिअर आहे. चलो आता पहा, आता पॉवर कम्पेअर करायच्या. इथे पॉवर काय नाहीये राईट लेफ्ट हँड साइडला म्हणजे किती असणार आहे 1. सो ऑब्विसली बेस सेम आहे, पॉवर कशा असायला पाहिजेत इक्वल. सो ह्या साइडची 1 पॉवर आणि इकडची 3x पॉवर इक्वल असायला पाहिजेत. सो x ची व्हॅल्यू काय येईल आपली 1/3. सो यस आपल्याला x आणि y वरती काही लिमिटेशन्स आहेत का, नाहीयेत. ते x आणि y ह्या ज्या काही व्हॅल्यू आहेत हे आपल्या पूर्ण रिअल नंबर मधल्या कुठल्याही घेऊ शकतो. लक्षात घ्या राईट, रिअल नंबर मधल्या कुठल्याही आहेत. त्यामुळे हे पॉइंट मध्ये फ्रॅक्शन मध्ये कॉमन आहे, ह्या व्हॅल्यू येतात. त्याची हॅबिट राहिली पाहिजे. कळलंय. x ची व्हॅल्यू 1/3 आली म्हणजे आपली जी काही लॉग होता ते आन्सर काय आलंय. फायनल आन्सर लिहायला विसरू नका. फायनल आन्सरला एक म्हणजे जर 4 मार्क्सचा क्वेश्चन असेल तर ह्या एका आन्सरला 1 मार्क्स असतो तुमचा. इतकं लिहिण्यासाठी 1 मार्क्स असतात शेवटी, लक्षात घ्या. कारण हे जरी तुमचं मिस झालं ना डायरेक्ट एक्झामिनर 1 मार्क्स कट करतो आणि आपल्याला पासिंगचा विचार नाही करायचा, आपल्याला आउट ऑफचा विचार करायचा. लक्षात घ्या. ठीक आहे, एक ना एक अर्धा ना अर्धा मार्क्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. एक काम करूयात, वन मोर क्वेश्चन. आपल्याला ऍक्च्युली लॉज ऑफ इंडायसिस पण लर्न करायचे, बट त्याआधी थोडस लॉग आलायच आपला तर त्याला फिनिशच करूयात. चलो प्रॉब्लेम नंबर 4. लॉग बेस 9 आहे म्हणजे लॉग 1/81 टू द बेस 9. जी आणि 9 सेमच दिसतोय का. क्विक मध्ये याला सॉल्व्ह करा.
सांगा ही व्हॅल्यू काय येईल. प्रत्येकाने पार्टिसिपेट व्हा. ठीक आहे, प्रत्येकाने सॉल्व्ह करा. म्हणजे असं प्रवचन ऐकल्यासारखं करू नका. कारण सिंपल गोष्ट आहे. जर तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं काहीतरी बनायचं असेल, इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करून दाखवावं लागेल किंवा करावं लागेल. एक आलंय √1 2 -2 बाकीचे जे काही स्टुडंट स्ट्रगल करतायत ना, ते कुठं करतायत माहिती आहे. तुमचं बेसिक कुठं वीक आहे, लॉ ऑफ इंडायसेस मध्ये. ठीक आहे, सो ते पण आपण नेक्स्ट 15 मिनिट्स मध्ये कव्हर करणार आहे. लॉ ऑफ इंडायसेस काय आहे, कसं आहे अँड ऑल, राईट. चलो, तर त्याला सॉल्व्ह करूयात. अगेन साइडला फॉर्म्युला लिहिणं कंपल्सरी आहे. x इज इक्वल टू लॉग y टू द बेस a असेल तर a रेस टू x इज इक्वल टू y असं, राईट. चला, आता लॉग 1/81 टू द बेस 9 याला आपण काय म्हणूयात, x म्हणूयात. याला जर x म्हटलं, इथं आपले y ची व्हॅल्यू आली 1/81, a ची व्हॅल्यू आली 9 आणि x ची व्हॅल्यू आली x आहे, राईट. ठीक आहे, चलो, आता याला कन्वर्ट करूयात. a रेस टू x म्हणजे 9 रेस टू x इज इक्वल टू y म्हणजे 1/81. सो ऑब्विसली आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल 81 ला काय करावं लागेल, 9 च्या पॉवर मध्ये कन्वर्ट करा. 9 रेस टू x इज इक्वल टू 1/81 म्हणजे 81 म्हणजे काय येतं, 9 चा स्क्वेअर. आता जी काही डिनॉमिनेटरला पॉवर आहे तिला न्यूमरेटरला नेलं तर काय होतं बरं, प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. तो खालची जी काही प्लस टू पॉवर आहे ती वरती गेली तर काय होणार आपली, राईट. त्याच्यावरनं एक्स ची व्हॅल्यू किती आली आपली, -2. म्हणजे हा जो काही लॉग होता, लॉग बेस 9 किंवा लॉग 1/81 टू द बेस 9 इज इक्वल टू -2. फायनल आन्सर लिहायला विसरू नका, आणि त्याला आलं तर ब्रॅकेट करायला तर विसरूच नका. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुमच्या स्कोअर मध्ये खूप इम्पॅक्ट करतात. लक्षात घ्या, तुमचा जो काही स्कोअर असेल ना, कारण खूप सारे मुलं आहेत ते 90 मार्क्स वरती येऊन अडकतात आणि त्यांची अपेक्षा असते 100/100 पाडण्याची. रिचेकिंगला पेपर टाकतात आणि नंतर कळतं की प्रत्येक क्वेश्चन मध्ये अर्धा किंवा 1 मार्क्स घालून घालून त्यांनी 10 मार्क्स रिड्यूस केलेत. म्हणजे थोडं परफेक्शन आणलं असतं तर हे 100/, म्हणजे पहा, तुम्ही अभ्यास करता, सगळं करता, हार्डवर्क करता, पण त्या हार्डवर्कला सोबत जर परफेक्शन असेल तर आउटपुट अजून चांगलं येतं. लक्षात घ्या. ठीक आहे, चालेल, चलो. सो आता आपण काही इम्पॉर्टंट लॉज ऑफ इंडायसेस जे आपल्याला लागणार आहेत फर्दर लॉग मध्ये ते पाहूयात. ठीक आहे, हे जे आहेत हे डायरेक्टली यूज होत नाहीत पण इनडायरेक्टली प्रत्येक वेळेस यूज होतात. लॉ ऑफ इंडायसेस किंवा लॉज ऑफ इंडायसेस. लॉज ऑफ इंडायसेस. ठीक आहे, आता फर्स्ट लॉ आहे सगळ्यात फर्स्ट. आता आपण इथे याला काय करूयात, बेस सेम असलेले आणि बेस डिफरंट असलेले थोडेसे वेगवेगळे करूयात. ठीक आहे, यातला फर्स्ट a रेस टू x मल्टिप्लाय किंवा a रेस टू m मल्टिप्लाइड बाय a रेस टू n. जेव्हा दोन नंबर विथ सेम बेस, जेव्हा एक्सपोनेन्शियल किंवा इंडेक्सच्या फॉर्म मध्ये असतो याला बेस म्हणतात. लक्षात घ्या, ज्या नंबरचा पॉवर आहे त्याला बेस म्हणणार आपण.
सो बेस सेम आहे आणि पॉवर वेगळी आणि दोन्ही नंबर्स कसे आहेत मल्टिप्लिकेशन मध्ये. जर दोन नंबर विथ सेम बेस आणि डिफरंट पॉवर आणि मल्टिप्लिकेशन मध्ये असतील तर काय होतं बेस कॉमन येतो आणि पॉवरची काय होते ऍडिशन. व्हेरी बेसिक, व्हेरी फर्स्ट आणि व्हेरी इम्पॉर्टंट लॉ. सेम फॉर डिव्हिजन ए रेस टू एम अपॉन ए रेस टू एन असेल तर इथं काय होणार एम मायनस एन होणार. तर हे लॉ तुम्ही ऑलरेडी शिकले असाल. जे लोक शिकले ठीक आहे, नाही नसेल जरी लक्षात तरी आता प्रॉपरली हे करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर थर्ड ए रेस टू एन आहे, याला आपल्याला डिनॉमिनेटरला पाठवायचंय तर पॉवर मध्ये काय चेंजेस होणार प्लस ची पॉवर मायनस होणार अँड वाईस वर्सा. जर ए रेस टू एन हा डिनॉमिनेटरला आहे त्याला मला न्यूमरेटरला घ्यायचंय तर मायनस ची पॉवर प्लस ची पॉवर काय होणार मायनस होणार. जर एखादा ऑलरेडी मायनसच असेल तर तो न्यूमरेटरला जाऊन प्लस होतो. साइन चेंज होणार हे लक्षात घ्या. साइन काय होतं चेंज होतं. त्यानंतर नंबरच्या पॉवरची पॉवर असेल म्हणजे इथं पाहिलं आपण 2^3 असेल तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होणे 2^6 होणार. सेम इथे पण a⁻m इंटू n होणार. पॉवरची जेव्हा पॉवर असते तेव्हा a⁻m इंटू n होतं. ठीक आहे. अजून कुठला एखादा लॉ मिसिंग आहे का आपला? हा सगळ्यात इम्पॉर्टंट जे की आपल्याला लागतील. एनिथिंग रेस टू 0 1 आणि 1 रेस टू एनिथिंग अगेन 1. एनिथिंग रेस टू 0 1 1 रेस टू एनिथिंग इज ऑल्सो 1. ठीक आहे. आणि सेकंड पॉवर 1 चा मीनिंग काय होतो तो नंबर इटसेल्फ. ठीक आहे. तो नंबर इटसेल्फ. आता यात एखादी प्रॉपर्टी जरी मिसिंग झाली आपली तुमच्याकडे काय करायचंय जे आपलं नोट्स सेक्शन मध्ये शॉर्ट नोट मध्ये अल्जेब्रा चॅप्टरची मी पीडीएफ टाकली आहे त्यात सगळे हे फॉर्म्युले आहेत राईट. तिथनं पण तुम्ही पाहू शकता. आता हे सेम बेस असेल तर आता दुसऱ्या काही प्रॉपर्टीज आहेत. जर आपला बेस वेगवेगळा आहे आणि पॉवर सेम आहे तर इथे पहा बेस वेगळा आहे पण पॉवर सेम आहे. अशा केसमध्ये काय होतं मग बेसचं मल्टिप्लिकेशन होणार पॉवर एकच येणार कॉमन. याला रिव्हर्स पण करू शकता तुम्ही a⁻b⁻m इज इक्वल टू a⁻m इंटू b⁻m. ठीक आहे. दोन्ही वेने यूज करू शकता लेफ्ट टू राईट राईट टू लेफ्ट. आणि a⁻m अपॉन b⁻m असेल तर याला कसं घेऊ शकतो a/b⁻m. ठीक आहे. हे छोटे छोट्या पॉवरचे लॉज आहेत किंवा इंडायसेसचे लॉ आहेत. हे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि लॉंग लास्टिंग यूज पर्यंत यूज मध्ये राहणार आहे तुमच्या लक्षात घ्या. बाकी अजून काही दुसरे काही ऍडिशनल लॉ नाही आहेत. हे 10 खूप इम्पॉर्टंट लॉ आहेत आणि इझी आहेत. पहा यात काय अवघड आहे का नाहीये. जर एखादा लॉ मिसिंग असेल तर तुम्हाला पीडीएफ मध्ये तो मिळून जाईल राईट. तर तुमचं आज काम इतकंच असणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल लॉज ऑफ इंडायसेस हे जे काय असणार आहेत हे लॉ ऑफ इंडायसेस तुम्हाला परफेक्ट करायचे आजच. कारण उद्या आपण लॉकच्या प्रॉपर्टी पाहणार आहे. सो ते जे काय आहे लॉकच्या प्रॉपर्टीज त्या कशावरती डिपेंड आहेत आपल्या
तर त्या लॉगच्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या सगळ्या लॉज ऑफ इंडायसेस वरती वगैरे डिपेंड आहेत. पूर्ण लॉग हा चॅप्टरच इंडेक्स वरती डिपेंड आहे. तर लॉज ऑफ इंडायसेस जितके स्ट्रॉंग तितकं तुम्हाला लॉग हा चॅप्टर इझी जाईल. आणि फायनल एक्झामला याला 8 मार्क्स पर्यंत वेटेज असतं, 6 ते 8 मार्क्स. खूप इझी टॉपिक आहे, काय काळजी करायची नाही, एकदम आरामात रिलॅक्स मध्ये. ठीक आहे. तर आज जे काही झालंय यातल्या एखाद्या टॉपिक मध्ये कुणाला काही डाऊट आहे का ते मला सांगा. असेल तर क्लिअर करून येतं आपल्याला थांबायला. तुमच्याकडे 1-2 मिनिट असतील, असेल तर काही चॅट बॉक्स मध्ये टाका, नाही तर थांबूयात आपण. पहिली गोष्ट, लाजायचं नाही. की हा डाऊट आहे मला, मी विचारू कसं, हे पहिलं गोष्ट तुमच्या मनातलं काढून टाका. तुम्ही लाजले, संपलं, तुम्ही कधीच आयुष्यात काही गोष्टी शिकणार नाही. म्हणजे इथंच नाही कुठंच, जर तुम्हाला नाही समजली दॅट्स इट, नाही समजली म्हणजे. पण हा जरी डाऊट असेल की सर 1+1=2 हे कसं आलं, हे मला नाही समजलं सांगा. फक्त डाऊट जेन्युइन पाहिजे, नाही तर असं नाही की 1+1=2 मला माहितीये बट सरांना येत आहे का नाही ते चेक करूयात मग विचारायचं. ते समजून जातं लगेच, राईट. बट जर तुम्हाला काही डिफिकल्टीज असतील तर 100% समोर विचारायला घाबरू नका. लाजलात तर संपलात. हेच एक सिंपल लॉजिक लक्षात घ्या. नाहीये कोणाला काय डाऊट? चलो, सो आज थांबूयात. आजचा तुमचा होमवर्क हाच असेल, हे सगळे लॉज ऑफ इंडायसेस पाठ करा. ठीक आहे. उद्या सेम टायमिंगला सेम वेळेत